नमस्कार, रिपोर्टरच्या शेत शिवारमध्ये आपलं स्वागत। यावर्षी कापसाला चांगला भाव मिळाला नाही। आता कुठं कापसाला भाव वाढले, मात्र शेतकऱ्याकडे कापूस नाही। कापूस आहे तो CCIकडे, काही तुरळक शेतकऱ्याकडेच कापूस आहे, त्यामुळे त्यांनाच फायदा होणार आहे आणि सर्वाधिक फायदा हा CCIला होणार। पुढील वर्षी मात्र कापसाला भाव जास्त राहतील असा अंदाज आतापासूनच काही कृषी तज्ञांनी व्यक्त केलेला आहे। याचं कारण म्हणजे सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या आयात निर्यातीवर निर्बंध लागल्यामुळे पॉलिस्टर, नायलॉन किंवा अनैसर्गिक कापड उद्योगावर मोठं संकट येणार आहे। जगामध्ये जवळपास 70% जास्त अनैसर्गिक कापडाचा उपयोग केला जातो आणि भारतामध्ये 60% नैसर्गिक कापडाचा उपयोग केला जातो। त्यामुळे पुढील वर्षी कापसाची टंचाई निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे कापसाला जास्त मागणी येऊ शकते। भारतामध्ये 5 राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन निघतं, त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या 5 राज्यामध्ये एकूण कापसाच्या उत्पन्नापैकी 75% उत्पादन निघतं, तर उत्तर भारतातल्या राज्यामध्ये फक्त 16% कापसाचं उत्पादन निघत असतं। महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन निघतं। यावर्षी महाराष्ट्रामध्ये 38 लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली होती, मात्र पुढील वर्षी महाराष्ट्रात कापसाची लागवड वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पुढील वर्षी महाराष्ट्रामध्ये 42 लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड होऊ शकते। एकूणच सगळी परिस्थिती पाहता पुढील वर्षी कापसाला मागणी वाढून कापसाला चांगला भाव मिळू शकतो असा अंदाज आतापासूनच कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे।